विद्यार्थी मित्रांनो, आज आपला दुसरा लेक्चरचा भाग आहे नगर परिषद आणि नगरपंचायत याच्यासाठी। तर आपल्याला आज जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट पाहायचा आहे। जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट पाहत असताना नगर परिषद आणि नगरपंचायत लेखापाल याच्यासाठीचं लेक्चर 2 आपला आज होणार आहे। तर पेपर 2 साठी फक्त आपण तयारी करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये जर्नल एंट्रीज हा पार्ट आपण पाहणार आहोत। जर्नल एंट्रीज पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक व्हिडिओची लिंक देतो। त्या व्हिडिओच्या लिंकला ओपन करून ती क्लासिफिकेशन्स ऑफ अकाउंट्स आहे। क्लासिफिकेशन्स ऑफ अकाउंटच्या लिंकला तुम्ही ओपन करून पाहू शकतात। त्याला पाहूनच नंतर या टॉपिककडे तुम्ही यावे ही नम्र विनंती। तर आपला आहे आजचा टॉपिक इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी। याच्यामधला हा जो भाग आहे हा थ्योरेटिकल भाग तुम्ही रीड करून घ्या, मी जो की व्हिडिओमध्ये पण शिकवलेला आहे। व्हिडिओमध्ये आपल्याला डायरेक्टली जे घेतलेलं आहे इथं डिस्टिंक्शन्स ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा एक भाग दोन्ही तुम्ही करून घ्या थिअरीमध्ये। नोट्स पाहिजेल असतील तर नोट्ससाठी मेसेज करा। नोट्स तुम्हाला काही कॉस्ट चार्ज करून लावल्या जातील। ॲज लाईक एक 50 रुपीजपर्यंतच्या तुम्हाला चार्ज लावून PDF स्वरूपाच्या नोट्स आणि 100 रुपीजमध्ये हार्ड कॉपीज तुम्ही कुठे जरी असताल तरी त्या ठिकाणी तुम्हाला हार्ड कॉपीज पाठवल्या जातील। नोट्स एकदम व्यवस्थित आहेत, तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीच्या नोट्स आहेत। तर पुढे गेल्यानंतर आपण इथपर्यंतचा पार्ट पाहिला होता। ब्रँचेस ऑफ अकाउंट तुम्हाला सांगितले होते पहा। फायनान्शियल अकाउंटमध्ये जर्नल, लेजर, ट्रायल बॅलेन्स, फायनल अकाउंट, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट शीट, जॉब कॉन्ट्रॅक्ट, प्रोसेस कॉस्टिंग, ऑपरेशन कॉस्टिंग, रेशो ॲनालिसिस, ब्रेक इवन पॉईंट, स्टँडर्ड कॉस्टिंग, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस याच्यामधला काही भाग तुम्हाला येणार आहे। त्याला डिस्कस केलेला आहे खाली। आणि बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीजचे मी 5 व्हिडिओच्या लिंक फर्स्ट लेक्चरमध्ये पोस्ट केलेल्या होत्या, म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट लेक्चर पाहिलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी इथं फर्स्ट लेक्चरची लिंक पाहून इथं समोरवरी लिंक देतोय त्या लिंकला क्लिक करूनच मग तुम्ही सेकंड लेक्चरकडे यावे। ट्रान्झॅक्शनचे टाइप्स दिलेले तुम्हाला समजून सांगितलेले। जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आपल्याला आज पाहायचा आहे। जर्नल एंट्रीच्या फॉर्मॅटकडे जात असताना पहा आपल्याला याच्यामध्ये टाइप्स ऑफ लायबिलिटीज दिलेले आहेत, त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतात म्हणून याला व्यवस्थित करा। नेटवर्थ और ओनर्स इक्विटी और कॅपिटल सर्व एकालाच म्हटलेलं आहे। हे अकाउंटिंग इक्वेशन आहे, या अकाउंटिंग इक्वेशनला सुद्धा व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा म्हणजे ते तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल। कॉन्टिंजंट लायबिलिटी कशाला म्हणायचं हे संपूर्ण भाग मी हा जो आहे त्या 5 व्हिडिओच्या लिंकमध्ये घेतलेला आहे। ओके, तर त्याला क्लिक करा, नाहीतर लेक्चर फर्स्ट पाहून त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या 5ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे। एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर हे पण घेतलेलं आहे। डिस्काउंट घेतलेला आहे, ट्रेड डिस्काउंट घेतलेला आहे, डिस्टिंक्शन बिटवीन ट्रेड डिस्काउंट। हे का करायचं? तुमचा वेळ वाया घालवणार नाही तर पुढचे अकाउंटिंग फास्ट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हा पॅटर्न स्लोमध्ये पाहावा लागेल। अकाउंटिंग इयर काय कन्सेप्ट आहे म्हणजे यालाच आपण पिरियॉडिसिटी कन्सेप्ट असं म्हणतो, पिरियॉडिसिटी कन्सेप्ट। त्याच्यानंतर ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचा डिफरन्स याच्यामध्ये पाहायचा आहे। गुडविल, इम्पॉर्टंट टर्म्स त्याच्यामध्ये पुन्हा चालू झालेले आहेत, त्याच प्रकारच्या टर्म्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। तर याच्यामध्ये आपण पाहिलं की पुन्हा व्हॉट इज डबल एंट्री बुककीपिंग। डबल एंट्री बुककीपिंग मिस्टर लुका डी बार्गो पॅसिओलीने एक्सप्लेन केली ती त्याच्या पुस्तकामध्ये डे कम्प्युटीज एट स्क्रिप्चुरीज। 1544ला त्याचं बुक पब्लिश झालं आणि त्याच्यामध्ये डबल एंट्री बुककीपिंग एक्सप्लेन केली ती। प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 2 ॲस्पेक्ट असतात, एक डेबिट आणि एक क्रेडिट, या प्रकारे एक्सप्लेन केलं होतं त्याला। हे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट करण्यासाठी एकतर इथे एक लिंक देतो मी वरी, ओके तुम्हाला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईल। हे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचं लेक्चर झाल्यानंतरच तुम्ही पुढचं लेक्चर आत्तापासून जे पुढं चालू होणार आहे ते करा। तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्सपासून इथं बेसिकली चालू करतो। अकाउंट्सला मेनली 2 पार्टमध्ये क्लासिफाय केलेलं आहे, एक केलेलं आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरं केलेलं आहे इम्पर्सनल अकाउंट। ज्या विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना इथल्या कन्सेप्ट समजणार नाहीत त्या विद्यार्थ्यांनी मी खाली दिलेली डिस्क्रिप्शनमधली क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटची लिंक ओपन करून तो व्हिडिओ पाहून मगच इथून स्टार्ट करा, अन्यथा तुम्हाला कोणताही पार्ट समजून येणार नाही।
पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये पर्सनचे 3 टाईप्स आहेत. एक नॅचरल ऑब्लिक लिव्हिंग पर्सन. नॅचरल ऑब्लिक लिव्हिंग पर्सनमध्ये राम देशपांडे. आर्टिफिशियल ऑब्लिक लिगल पर्सनमध्ये टेल्को, DES, BOI, म्हणजे जे कायद्याने तयार झालेले जे बिझनेसेस असतील, बँक्स असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील, हे संपूर्ण पार्ट आर्टिफिशियल ऑब्लिक लिगल पर्सनमध्ये येणार. पुढे आहे रिप्रेझेंटेटिव्ह ऑब्लिक ग्रुप्ड पर्सन. क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून पैसे येत नाहीत. त्या 5 व्हिडिओच्या लिंक बघितलं असेल तर तुम्हाला समजलं असेल. डेटर्स ज्यांना अमाऊंट आपण ज्यांच्याकडून येणं आहे. क्रेडिटर्स ज्यांना आपण पैसे देणं आहेत, म्हणजे क्रेडिटर यांच्याकडून आपण उधारीवरती मटेरियल खरेदी करतो आणि डेटर यांना उधारीवरती मटेरियल विकतो. आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड हे जे काही प्रकारचे अकाउंट्स असतील, या सर्वांना पर्सनल अकाउंटचा रूल लागतो. पर्सनल अकाउंटमध्ये 3 आहेत. पहिला नॅचरल ऑब्लिक लिव्हिंग पर्सन, दुसरा आर्टिफिशियल पर्सन ऑब्लिक लिगल पर्सन आणि तिसरा रिप्रेझेंटेटिव्ह ऑब्लिक ग्रुप्ड पर्सन. आता इम्पर्सनलमध्ये येऊया, जिथं पर्सनचा संबंध येत नाही तिथं आहेत 2, एक रिअल अकाउंट आणि एक नॉमिनल अकाउंट. पहा क्लासिफिकेशन्स किती झाले 2, टाईप्स किती झाले 3. ओके, टाईप्स किती आहेत अकाउंटचे 3. अकाउंटचे टाईप्स बघत असताना, क्लासिफिकेशन बघत असताना पर्सनल इम्पर्सनल, टाईप्स बघत असताना पर्सनल, रिअल, नॉमिनल, असे 3 टाईप्स अकाउंटचे आहेत. ओके, अकाउंटचे टाईप्स. रिअल अकाउंटमध्ये काय, ऑफ अकाउंट्स ऑफ प्रॉपर्टीज. ओके, म्हणजे ॲसेटशी रिलेटेड अकाउंट आहे संपूर्ण. कशाशी रिलेटेड आहे संपूर्ण, ॲसेटशी रिलेटेड पार्ट आहे संपूर्ण हा पार्ट मित्रांनो लक्षात ठेवा. मग रिअल अकाउंट हा संपूर्णपणे ॲसेटसोबत रिलेटेड होतो. म्हणजे जिथं जिथं ॲसेट्स येतील तिथं तिथं रिअल अकाउंट ॲप्लिकेबल होणार. त्याच्यामध्ये टँजिबल ॲसेट्स आणि इनटँजिबल ॲसेट्स 2 प्रकारचे आहेत. ज्या ॲसेटला आपण सीन करू शकतो, टच करू शकतो आणि मॉनिटरी टर्ममध्ये फील करू शकतो, त्याला आपण टँजिबल म्हणणार. मी इथं ओव्हरलुक का करतो आहे, कारण तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला इन डिटेलमध्ये समजून येईल. त्याच्यामध्ये मी एकदम व्यवस्थित सांगितलं आहे. आणि ते पहिल्याचं लेक्चर फर्स्ट बघून त्याच्यातले 5 व्हिडिओ पाहून मगच इकडे या. डायरेक्टली इथं आलात तर तुम्हाला काही एक समजणार नाही. ओके, नॉमिनल अकाउंट. ओके, आता नॉमिनल अकाउंटमध्ये कशाशी रिलेटेड येणार, तर नॉमिनल अकाउंट जे एक्सपेन्सेस असतील, लॉसेस असतील आणि इन्कम्स आणि गेन्स. नॉमिनल अकाउंट जे येणार एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स, गेन्स याच्याशी रिलेटेड येणार. तर याचे रूल्स पाहूयात मित्रांनो आपण. ओके, पर्सनल अकाउंटमध्ये काय पाहिलं, नॅचरल पर्सन अकाउंट, आर्टिफिशियल पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. रिअल ऑब्लिक प्रॉपर्टी अकाउंट, टँजिबल ॲसेट, इनटँजिबल ॲसेट. नॉमिनल अकाउंटमध्ये इन्कम अँड गेन्स आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस या प्रकारचा पार्ट पाहिला. आता याला आपल्याला क्लासिफाय करायचं आहे, पण क्लासिफाय करत असताना याचे रूल्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. जे की याचे रूल्स होते, याच्यामध्ये रूल्स जे पाहिजेत आपल्याला ते रूल्स पाहू. रूल्सच्या अगोदर आपण याला क्लासिफाय करून घेऊयात. ओके, तर याला क्लासिफाय करत असताना कॅश अकाउंट, कॅश काय आपली ॲसेट्स. ओके, कॅशला म्हणून रूल येणार रिअल अकाउंटचा रूल येणार. कॅशला कोणाचा रूल येणार, रिअल अकाउंट्स. ओके, मग इथं लिहूयात आपण रिअल अकाउंट. अमर्स लोन अकाउंट, पाहिजे अमर नाव आलेलं आहे. अमर कोण आहे, पर्सन, म्हणून याला येणार पर्सनल अकाउंटचा रूल. ओके, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ बरोडा पण पर्सन आहे, पण कोणती पर्सन आहे, तर आर्टिफिशियल पर्सन आहे. कोणतं का पर्सन असा ना, याला रूल येणार पर्सनल अकाउंटचा. मशिनरी ॲसेट आहे, याला रूल येणार रिअल अकाउंटचा. रेंट भाडं आपण जे देतो, एकतर इन्कम असेल नाही तर एक्सपेंडिचर असेल, म्हणून याला रूल येणार नॉमिनल अकाउंटचा. डिपॉझिट केलं म्हणजे आपण सेव्हिंग करून ठेवलेली आहे, ॲसेट आहे आपली, याला रूल येणार रिअल अकाउंटचा. लँड अँड बिल्डिंग ॲसेट आहे आपली, तर याला रूल येणार रिअल अकाउंटचा. मोटर व्हॅन पण आपली ॲसेट आहे, तर याला पण रूल येणार रिअल अकाउंटचा. बॅड डेप्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने जे आपल्याला पैसे देणार होता त्याने आपल्याला पैसेच दिलेच नाही, कन्फर्म केलं त्याने की पैसे देणार नाही, तर ते झालं बॅड डेप्ट, म्हणजे आपला लॉस झाला. इन्कम, गेन्स, एक्सपेन्सेस, लॉसेस याच्यासाठी नॉमिनल अकाउंट येतं. इंटरेस्ट पेड एक्सपेंडिचर आहे, नॉमिनल अकाउंट. ओनर्स ड्रॉविंग, ओनर कोण आहे, पर्सन आहे, म्हणून ड्रॉविंगला पर्सनल अकाउंटचा रूल येणार. फक्त ड्रॉविंग्स जरी दिलं तरी पर्सनल अकाउंट म्हणायचं आपल्याला त्याला. पुढे
कम्प्युटर अकाउंट, कम्प्युटर काय येणार ॲसेट, ॲसेटला येणार रिअल अकाउंटचा रूल. बँक चार्जेस, बँक चार्जेस काय आहेत आपले एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरला येणार नॉमिनल अकाउंटचा रूल. पुढे शेअर्स, या अशा प्रकारचे तुम्हाला संपूर्ण पार्ट दिलेले आहेत. तर बाकीचे पार्ट तुम्ही कंप्लीट करा. जसं की ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हल केला म्हणजे एक्सपेंडिचर झाला. नॉमिनल फ्रेट, जर वस्तू रेल्वेने किंवा विमानाने आणल्या असतील तर त्याच्यासाठी कोणता पार्ट येणार, तर त्याच्यासाठी येणार एक्सपेंडिचर. म्हणजे रेल्वेने वस्तू आणण्यासाठी जे भाडं दिलं जाणार त्याला आपण एक्सपेंडिचर म्हणणार. म्हणजे याला पण रूल येणार नॉमिनल अकाउंट. बाकीचं वर्क तुम्ही करायचं मित्रांनो, व्हिडिओला पॉज करून तुम्ही बाकीचं वर्क करा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक्स्ट्राचा होमवर्क म्हणून मागा. हे का, तर याच्यामधले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला भरपूर येणार आहेत. इथूनच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची सुरुवात होणार आहे. पुढे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटन्सी. पहा, तुम्हाला आत्तापर्यंत गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटन्सी 3 सांगितले असतील, परंतु मी तुम्हाला सांगणार आहे 4 रूल्स आहेत. 3 गोल्डन रूल्स आहेत आणि 4 रूल्स आहेत याच्यामध्ये. ओके, गोल्डन रूल 3 आहेत फक्त आणि रूल 4 आहेत. पर्सनल अकाउंटचा रूल, डेबिट द रिसिव्हर, म्हणजे सपोज ए या पर्सननी, आता समजा हा आपला बिझनेस आहे, आपल्याला जी अकाउंटिंग करायची ती बिझनेसची करायची. मी हे पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं. आता आपल्या बिझनेसने एखाद्या पर्सनला गुड्स सेल केल्या पण त्याने पेमेंटच दिलं नाही, तर रिसिव्ह कोणी केलं, ह्या ए पर्सनने रिसिव्ह केलं त्याच्यामध्ये, तर हा झाला रिसिव्हर. क्रेडिट द गिव्हर, आता एखाद्या व्यक्तीने आपल्याला क्रेडिटवरती मटेरियल दिलं तर हे झालं गिव्हर. या केसमध्ये आपल्याला आपला पॉईंट ऑफ व्ह्यू नाही बघायचा, आपला पॉईंट ऑफ व्ह्यूचा. लोक काय करतात, आपल्याला दिले आहेत का घेतले, मग ज्याने रिसिव्ह केलं असेल त्याला डेबिटला घ्यायचं आणि ज्याने आपल्याला गिव्ह केलं असेल त्याला क्रेडिटला घ्यायचं. रिअल अकाउंटचा रूल, प्रॉपर्टी, प्रॉपर्टी म्हणजे एकतर येणार नाहीतर जाणार. आली तर डेबिटने आणि गेली तर क्रेडिटने, म्हणून डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. हे रूल्स नीट लक्षात ठेवा. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिटला घ्यायचे आणि इन्कम्स अँड गेन्स हे क्रेडिटला घ्यायचे आपल्याला. ओके, नॉमिनल अकाउंटमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स, गेन्स एवढा पार्ट याच्यामध्ये येणार. एक्सेप्शनल केसचा रूल आहे डेबिट द डेटर, क्रेडिट द क्रेडिटर, एवढे रूल लक्षात ठेवा फक्त. आता हा आहे तुमच्यासाठी वर्क स्टडी. आता ही वर्क स्टडी देत असताना स्टार्टेड बिझनेस विथ ₹50,000, बिझनेस स्टार्ट केला 50,000 रुपयामध्ये. तर बिझनेस स्टार्ट केल्यानंतर याच्यामध्ये किती अकाउंट ओपन होणार, तर पहा, बिझनेस स्टार्ट केला म्हणजे बिझनेसला काय आली, कॅश मिळाली. आपल्याला जी अकाउंटिंग करायची ती बिझनेसची करायची, म्हणून इथं लिहिणार आपण कॅश अकाउंट. कॅश अकाउंटला कोणता रूल येणार, रिअल अकाउंटचा, तर इथं लिहिणार रिअल अकाउंट. आणि हे डेबिट येणार का क्रेडिट येणार, तर डेबिट येणार, इथं लिहिलं डेबिट. एका ट्रान्झॅक्शनला 2 ॲस्पेक्ट असतात पहा. दुसरं, कॅश आली पण दिली कुणी, ओनरनी दिली, म्हणून इथं लिहिणार दुसरं कॅपिटल. अन अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. ओके, बाय द बिझनेसमन. ओके, तर याला येणार पर्सनल अकाउंटचा रूल, पर्सनल अकाउंट क्रेडिट. त्याच्यानंतर डिपॉझिटेड ₹10,000 इन बँक ऑफ इंडिया, म्हणजे आपण बिझनेसने डिपॉझिट केले बँक ऑफ इंडियामध्ये 10,000. पैसे गेले का आले, गेले. रिसिव्ह कोणी केले, बँकेने, म्हणून बँक कोण आहे, पर्सन आहे, आर्टिफिशियल पर्सन. तर बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट किंवा बँक ऑफ इंडिया अकाउंट लिहा चालेल त्याच्यामध्ये. पर्सनल अकाउंट आणि डेबिट. ओके, त्याच्यानंतर दुसरं, कॅश गेली आपल्याकडून, म्हणून कॅश अकाउंट, रिअल अकाउंट क्रेडिट. त्याच्यानंतर परचेस गुड्स फॉर ₹5,000 फॉर कॅश, गुड्स परचेस केल्या म्हणजे एक्सपेंडिचर झाला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, परचेस अकाउंट, नॉमिनल अकाउंटचा रूल, डेबिट करणार. आणि कॅशवरती परचेस केल्यामुळे कॅश गेली आपल्याकडून, तर इथं लिहिणार आपण कॅश अकाउंट, रिअल अकाउंट क्रेडिट. तर या पद्धतीने आपण एक एक पार्ट कंप्लीट करत जाणार आहोत. इथं एकदा बेस स्ट्रॉंग झाला तर पुढच्या कन्सेप्ट तुम्हाला एवढ्या इझीमध्ये समजून येतील. जसं की मॅथमॅटिक्समध्ये किंवा लॉजिकल रिझनिंगमध्ये तुमचं बेस मॅथ जर पक्का असेल तर तुम्हाला पुढचे कॅल्क्युलेशन्स जेवढ्या फास्टमध्ये करू शकतात त्याच पद्धतीने याची कन्सेप्ट आहे. जर तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अकाउंट्समध्ये असतील तर तुमचं पुढचं जे अकाउंटिंगचा पार्ट आहे मग त्याच्यामध्ये कॉस्टिंगचा पार्ट येईल, नाहीतर मग फायनान्शियल मॅनेजमेंटचा पार्ट येईल, किंवा मग नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, पार्टनरशिप फायनल अकाउंट याचे सर्व पार्ट तुम्हाला सोपे जातील. परचेस मशिनरी फॉर कॅश, पहा इथं परचेस गुड्स,
गुड्स का परचेस केले जातात तर पुढं सेल करण्यासाठी, म्हणून आपण इथं फक्त परचेस लिहिलं. पण परचेस मशिनरी कशासाठी यूज केली जाते तर बिझनेससाठी, प्रोडक्शनसाठी. मशिनरी काय आहे ॲसेट. मग आता इथं आपण परचेसचं अकाउंट नाही काढणार, मशिनरीचं अकाउंट काढावं लागेल. म्हणून इथं लिहिणार मशिनरी अकाउंट. मशिनरी काय आहे ॲसेट, याला रिअल अकाउंटचा रूल ॲप्लिकेबल होणार आणि येते म्हणून डेबिट. आणि काय गेली आपल्याकडून कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट. कॅशला पण कोणता रूल येणार रिअल अकाउंटचा, गेली म्हणून क्रेडिट. डेबिट वॉट कम्स इन अँड क्रेडिट वॉट गोज आउट. ओके. मग याच्यामध्ये नंतर सोल्ड गुड्स फॉर ₹40,000 फॉर कॅश. आता वस्तू विकल्यावर आपल्याला काय झालं इन्कम. मग आपल्याकडे काय आली कॅश. डेबिट वॉट कम्स इन, कॅश कम्स इन, देअरफॉर कॅश अकाउंट, रिअल अकाउंट, डेबिट. आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, सेल्स अकाउंट. ओके. गुड्स जर परचेस किंवा सेल केलं तर गुड्सचं अकाउंट ओपन करत बसू नका, तुम्हाला परचेस अकाउंट किंवा सेल्स अकाउंट ओपन करावं लागेल. याला रूल येणार नॉमिनल अकाउंटचा क्रेडिट. तर या पद्धतीने आजचा टास्क तुमच्यासाठी आहे. हे पुढचे ट्रान्झॅक्शन्स स्क्रीनशॉट घेऊन कंप्लीट करा आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या पोस्ट करा. जर तुम्ही आणखीन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसताल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचं तुम्ही पूर्णपणे समजून घेतलं नसेल तर खाली लेक्चर 1ची पण लिंक दिलेली आहे, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटची पण लिंक दिलेली आहे. त्या लिंकला ओपन करून तुम्ही सर्व पार्ट आधीचा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला बाकीचा पार्ट समजून येईल. धन्यवाद.